शेतकरी बंधूंनो नमस्कार. रब्बी हंगामाची ई पीक पाहणी सुरू झालेली आहे. आपल्या पिकाचा पेरा हा सातबाऱ्यावरती नोंदवण्यासाठी शासनाचा ई पीक पाहणी हा उपक्रम आहे. तर या योजनेतून तुम्ही आता आपल्या पिकाची नोंद सातबाऱ्यावरती करू शकता. आणि रब्बी हंगामाची ई पीक पाहणी सुरू झाली आहे. तर ई पीक पाहणी कशी करायची आहे, यात कोणते बदल झालेले आहेत आणि कशी ई पीक पाहणी करतात याची सविस्तर माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर असेच महत्त्वपूर्ण शेतीबद्दलचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा. तर व्हिडिओ सुरू करूया, जाणून घेऊया याविषयीची सविस्तर माहिती. शेतकरी बंधूंनो, तुमच्या मोबाईलमध्ये ई पीक पाहणी नावाचं ॲप्लिकेशन असणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला स्वतःच्या मोबाईलवरून ई पीक पाहणी करता येणार आहे. याकरिता तुमच्या गुगल प्ले स्टोअरला ओपन केल्यानंतर ई पीक पाहणी असं सर्च करा. त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं ई पीक पाहणी नावाचं ॲप्लिकेशन आहे, याला इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल केलं असेल तर त्याला अपडेट आले असेल तर अपडेट करून घ्या आणि त्यानंतर त्याला थेट ओपन या टॅबवरती क्लिक करा. त्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा काही इंटरफेस दिसेल. त्याला तुम्हाला या ठिकाणी लोटायचं आहे उजवीकडे डावीकडे. त्यानंतर तुम्हाला जो आहे तर या ठिकाणी महसूल विभागाने निवडण्याचा पर्याय दिसेल, तर तो ठिकाणी निवडा. ग्रीन टॅब वरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला खातेदाराचे नाव निवडा हा पर्याय दिसेल. तुम्ही प्रथम या ठिकाणी करत असाल तर तुम्हाला अन्य प्रोसेस तुम्हाला या ठिकाणी दिसेल आणि तुम्ही रब्बी खरीप ई पीक पाहणी केली असेल तर तुम्हाला ते खातेदाराचे नाव निवडा हा पर्याय दिसेल. त्यानंतर या ठिकाणी क्लिक करावं लागणार आहे. जर ते खातेदार आहे त्या खातेदारांची नावे या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. त्यानंतर तुम्हाला जो काही संख्यात्मक क्रमांक आहे हा या ठिकाणी तुम्हाला टाकावा लागणार आहे. आपण या ठिकाणी टाकल्यानंतर ग्रीन ॲरो आहे या टॅबवरती क्लिक करा. त्यानंतर लोकेशन सर्व्हिस मागत आहे, तर लोकेशन सर्व्हिस त्याला ऑन करा. आणि त्यानंतर आता तर या ठिकाणी तुम्हाला अशा काही अनेक प्रकारचे पर्याय दिसून येतील. तर यामध्ये कायम पड, चालू पड नोंदवा, पीक माहिती नोंदवा, बांधावरची झाडे नोंदवा. अर्थात जे काही तुमच्या बांधावरील झाडे असतील याची नोंद देखील तुम्ही करू शकता. आणि पीक माहिती मिळवा ही देखील या ठिकाणी पाहू शकता. आणि तुमच्या गावाची संपूर्ण ई पीक पाहणी केलेले आणि न केलेले लाभार्थी शेतकऱ्यांची या ठिकाणी जी यादी आहे ही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर आता पीक माहिती नोंदवा या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला नाव दिसेल, दिनांक दिसेल आणि माहिती भरायचं या ठिकाणी सांगेल. तर या ठिकाणी तुम्हाला आता काय करायचंय, खाते क्रमांक निवडा हा या ठिकाणी क्लिक करायचंय. खाते क्रमांक निवडायचा आहे. गट नंबर जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला निवडावा लागेल. तो गट नंबर आपण या ठिकाणी निवडून घेऊया. त्यानंतर आता तुम्हाला पोट खराब जमिनीचे एकूण क्षेत्र ही संपूर्ण माहिती दिसेल. आणि त्यानंतर हंगाम पर्याय तुम्हाला दिसेल. खाली स्क्रोल केल्यानंतर त्यानंतर हंगाम पर्याय या ठिकाणी निवडा. त्यानंतर आपण रब्बी या ठिकाणी सिलेक्ट करूया. तर या ठिकाणी आता आपले क्षेत्र जे आहेत हे 0.51 म्हणजे 51R या ठिकाणी आहे. तर पिकाचा वर्ग कोणता आहे, तर आपला मिश्र पीक, बाऊ पीक, पॉलीहाऊस पीक, शेडनेट हाऊस. तर आपलं जे पीक आहे तर हे निर्बळ पीक आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तर यामध्ये तुम्ही अनेक पर्याय आहेत, तुम्ही ते चेक करू शकता. त्यानंतर पीक, आपलं पीक आहे, आपण पीक निवडूया. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पिकाचे नावे देण्यात आलेली आहेत. कोणकोणती पिके आहेत तुम्ही या ठिकाणी निवडू शकता. आपली काय आहे तर मक्का आहे. किती आर आहे तर ती आपण या ठिकाणी पूर्ण जी आपले क्षेत्र आहे हे या ठिकाणी आपण टाकून घेऊया. त्यानंतर आता काय करायचंय तर सिंचन निवडा हा पर्याय देण्यात आलेला आहे. आणि आता जल सिंचन साधने निवडा या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाजगी कालवा, जल सिंचित, कोरडवाहू, सरकारी कालवा, कूपनलिका, बोरवेल, विंधन, विहीर आपलं या ठिकाणी विहीर आहे. सिंचन पद्धत काय आहे, जी काही तुमची सिंचन पद्धत असेल ती या ठिकाणी तुषार सिंचन, ठिबक सिंचन जे असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करा. त्यानंतर आता लागवड कधी केलेली आहे याची माहिती तुम्हाला टाकायला लागेल. तर या ठिकाणी लागवडीची दिनांक आपण टाकलेली आहे. तर आपण जी काही आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करायची आहेत का, तर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी होय टॅबवरती क्लिक करा. त्यानंतर आता आपलं सर्वात महत्वाचं राहिलं ते म्हणजे अक्षांश रेखांश मिळवा, हे महत्वाचं आहे. तर यासाठी तुम्हाला काय करायचंय तर अक्षांश रेखांश मिळवा या टॅबवरती क्लिक करायचंय. त्यानंतर या ठिकाणी परमिशन मागितलं जात आहे
तर या परमिशन तुम्हाला द्यायच्या आहे. परमिशन दिल्यानंतर आता तुम्हाला अक्षांश रेखांश या ठिकाणी मिळालेला आहे. तर तुम्ही या ठिकाणी ही माहिती मिळाल्यानंतर आता मूळ राहिला आहे तो म्हणजे आपल्या पिकाचा फोटो घेणे. तर पिकाचा फोटो घेण्यासाठी तुम्हाला शेताच्या मध्यभागी या शेताच्या थोडं आतमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणचा फोटो घ्यायचा आहे. तर आपण या ठिकाणी काय करतोय, आता शेतामध्ये आलेलो आहोत. तर शेतामध्ये आल्यानंतर फोटो काढा या टॅबवरती तुम्हाला क्लिक करावं लागेल. क्लिक करण्यासाठी तुम्हाला फोटो काढा या टॅबवरती क्लिक करा. त्यानंतर तुमचा पिकाचा फोटो या ठिकाणी दिसेल. तर या ठिकाणी आपण अशा पद्धतीने फोटो काढू शकतो. या ठिकाणी फोटो काढलेला आहे. आता राईट या ठिकाणी पर्याय आहे, त्याच्यावरती क्लिक करा. आता फोटो आपला काढला गेलेला आहे आणि आता या ठिकाणी हा जो काही ई पीक पाहणी आहे ही जवळपास झालेली आहे. आणि आता फोटो काढल्याच्या नंतर या ठिकाणी ग्रीन म्हणजे हिरवं या ठिकाणी राईट दिसत आहे. तर यावरती क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्हाला दिसते. जसं तुम्ही पाहू शकता तुमच्या पिकाचा फोटो या ठिकाणी आपण जो काढला होता तो आलेला आहे. एकूण जमीन काय आहे, धान्य काय आहे, ही सगळी माहिती आहे. आणि वरील प्रमाणे मी घोषित करतो जी अचूक योग्य माहिती आहे त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि पुढे या पर्यायावरती क्लिक करा. आणि शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्वाचं या ठिकाणी सूचना या ठिकाणी क्लिक केल्यानंतर मिळते, पीक माहिती साठवली आणि अपलोड झालेली आहे हा पर्याय तुम्हाला दिसतो. यानंतर तुमची ई पीक पाहणी यशस्वी झाली असं समजायचं आहे. आणि याची पुन्हा खात्री करण्यासाठी तुम्हाला होम पेजवर आल्यानंतर किंवा होमला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पीक माहिती मिळवा हा पर्याय आहे, यावरती क्लिक करा आणि तुम्हाला सूचना पुन्हा प्राप्त होईल की माहिती प्राप्त झालेली आहे. अशा या पद्धतीने तुम्ही ई पीक पाहणी करू शकता. आणि याच पद्धतीने तुम्हाला पिकाची बांधावरचे जे झाड आहेत याची नोंद केली जाते. पीक माहिती नोंदवावर आपण आता पिकाचे ई पीक पाहणी केलेली आहे. कायम पड, चालू पड नोंदवा ही सगळी माहिती त्या ठिकाणी मिळते. अशा पद्धतीने तुम्ही ई पीक पाहणी करू शकता. यामध्ये कोणतंही असं अवघड कोणतीही बाब नाहीये जे की तुम्हाला कळणार नाही किंवा समजणार नाही. अतिशय सोपी आहे. यामध्ये मदत देखील आहे. मदत तुम्हाला ई पीक पाहणी दुरुस्तीची खालील प्रमाणे करायची आहे किंवा बांधावरची झाडांची नोंद कशी करायची, तर यामध्ये तुम्हाला अधिकृत शासनाने या ठिकाणी व्हिडिओ सुद्धा दिलेले आहेत. ही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या ठिकाणी देखील मिळणार आहे. आणि मदत नोंदवा असेल, मत नोंदवा, जे काय असेल ते या ठिकाणी तुम्हाला करता येते.